तुम्ही मला 5 मिनिटं द्या, या 5 मिनिटांमध्ये तुमचं भविष्य कसं असेल हे मी सांगेन. असा दावा मी करत नाही तर टी हार्वेकर यांचा दावा आहे. टी हार्वेकर हे अनेक विक्रम मोडीत काढलेल्या सिक्रेट ऑफ मिलेनियम माइंड या पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकात लेखकाने सारा खेळ तुमच्या डोक्यातील विचारांचा आहे असं सांगितलंय. कोणताही माणूस भविष्यात यशस्वी होईल की नाही, तुम्ही संपत्ती कमवाल की नाही, या साऱ्या गोष्टी तुमच्या विचारावर अवलंबून आहे. लेखकाने पुस्तकात खूप सोपी अशी मांडणी केली. पुस्तकात म्हटलंय काम करण्यासाठी आत्मविश्वास लागतो. आत्मविश्वास कसा येतो तर विचारामुळे. विचार भावनांना जन्म देतात, भावना कामाला जन्म देते आणि काम परिणामाला जन्म देते. ज्याचे विचार जितके मोठे असतात ना तितकीच त्याची प्रबळ इच्छाशक्ती होईल. त्यांची स्वप्ने मोठे असतील, निर्णय घेण्याची क्षमता मोठी असेल. तुमचे विचार गाडीच्या स्टेअरिंग सारखे आहेत, जिकडे वळवाल त्या बाजूने होतील. विचार माणसाच्या आयुष्याला प्रभावित करतात. तुम्हाला काय बनायचं यासाठी विचारच मजबूर करतात. माणसाला जसं वाटतं तसं होत नाही, कारण त्याच्या मनाला जे वाटतं, त्याच्या विचाराला जे वाटतं तसाच करतो. मनाला काबू ठेवणं अवघड आहे, मात्र आपल्या विचाराला काबू ठेवणं सोपं आहे. आणि विचारच आपल्या मनाला नियंत्रित करतात. म्हणून आपल्या विचारावर लक्ष द्या. आपण कधी काय विचार करत, कधी कोणता विचार करत आहात, कारण तुम्ही जे विचार केलाय त्यावर विश्वास ठेवा. आणि ज्यावर विश्वास ठेवाल तसंच तुमचं आयुष्य होईल. तुमचं लक्ष हे तुमच्या विचारावर अवलंबून आहे. तुमचे विचार तुमच्या ध्येयाप्रती स्पष्ट आहेत ना, त्यावर लक्ष प्राप्तीची संधी अधिक असते. यावर तुमचा विश्वास असेल किंवा तुम्ही मानतही असाल. कोणता माणूस कसा विचार करतो ना तसा असेल. एक वाईट विचार तुम्हाला गरिबीच्या खाईत लोटू शकते, तर एक सर्वोत्तम विचार तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो. विचारच माणसांना महान बनवतात. या पृथ्वी तलावर जन्माला येणारा माणूस एकसारखा शरीर आणि बुद्धी घेऊन जन्माला येतो. मात्र असं असताना यशस्वी आणि अयशस्वी अशी घरी पडली. असा का, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला नाही का? जे यशस्वी झाले त्यांच्या बाबतीत असं काय होत असेल? त्या लोकांमध्ये असं काही खास आहे जे त्यांना यशाच्या शिखरावर ठेवतात. खास गोष्ट असते त्यांच्या विचारात. विचार भावनेपर्यंत नेऊन पोहोचवतात, भावना आपल्या कामापर्यंत घेऊन जातात आणि काम परिणामापर्यंत घेऊन जातात आणि परिणाम तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जातात. विचारात इच्छा दडलेल्या असतात, भावना लपलेल्या असतात. विचारात काहीतरी करण्याची धमक लपलेली असते आणि तुमच्या विचारातच तुमचं ध्येय आणि लक्ष दडून बसलेलं असतं. सारा खेळ विचारांचा आहे. विचारांचा प्रभाव मनावर, मनाचा शरीरावर, मन आणि शरीर या दोघांचा परिणाम जीवनावर. विचार सकारात्मक ठेवला की आयुष्य सुद्धा सकारात्मक होईल. त्यामुळे तुमचे विचार बदला, तुम्हीही बदलता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.